जाम सगळ्यांनाच आवडतो. मग तो जाम घरीच बनवला तर लहान मुलांना तर जाम खूप आवडतो. जाम बनवण्यासाठी 2 ॲपल साल काढून घेतले आहेत. अशा प्रकारे ॲपलची साल काढून घ्यायची आहेत. जाम म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं. लहान मुलांना तर खूपच आवडतो. त्यांना बाहेरचं जाम देण्यापेक्षा घरीच असा बनवा, खूप छान होतो. ॲपल साल काढून कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. जामला कलर येण्यासाठी त्यामध्ये थोडे बीट ॲड केले आहे. 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये साखर टाकायची आहे. शुगर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. शुगर कमी जास्तही करू शकता. अशा प्रकारे 2 ते 3 मिनिट ते परतवून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. बघा आताच त्याला कलर यायला लागला आहे. बीट टाकल्यामुळे त्याला कलर खूप छान येतो. फूड कलर टाकण्याची गरज नाही आहे. 2 ते 3 मिनिट असं परतवून घ्यायचं आहे. नंतर मिक्सर जारमध्ये काढून ते बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. बघा कलर किती छान आला आहे ना, खूप छान दिसतोय. ते टाकून मिक्स करायचं आहे. 5 ते 6 मिनिटात ते घट्ट जाडसर व्हायला लागलं आहे. अशा प्रकारे ते मिक्स करत राहायचं आहे. बघा कलर किती छान दिसतोय ना. मुलांना घरी बनवलं आहे की विकत आणलं आहे हे समजणारच नाही. नक्की बनवा मुलांसाठी, खूप छान होतो. ठीक व्हायला लागला आहे. 5 ते 6 मिनिट लागतील ते ठीक होण्यासाठी. मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. अशा प्रकारे आपला जाम तयार होत आला आहे. काचेच्या बॉटलमध्ये भरून तो फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 ते 10 दिवस त्याला काहीच होणार नाही बाहेर जरी ठेवलं तरी. बघा झाला आहे ना विकतच्या जामसारखा. जास्त काही साहित्य लागत नाही. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता, इझिली बनवू शकता कमीत कमी साहित्यात. बघा रेडी आहे आपला जाम. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा कलर किती छान आला आहे ना.